मुंबई महापालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी नुकतीच संपलेली आहे आणि नेहमीच येणाऱ्या निवडणुकांमधनं सर्वसामान्यांच्या वाट्याला नेमकं काय येतं, मुंबईतल्या मूलभूत समस्यांचं काय होतं याचाच आढावा आम्ही मी मुंबई आमच्या विशेष कार्यक्रमातून घेत आहोत। आजच्या भागात आपण जाणार आहोत मुंबईच्या मालाडमधल्या एका पाड्यात। मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ मालाड या ठिकाणी सध्या एका मेट्रोचं काम वेगात सुरू आहे, पण मालाडमध्ये जिथं हे काम सुरू आहे तिथपासून अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावर असलेला आप्पा पाडा अनेक वर्ष विकासापासून दूर राहिलाय। तिथल्या स्थानिकांना या निवडणुकीपासून नेमक्या काय अपेक्षा आहेत त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। मुंबई एवढं मोठं शहर होत गेलं, प्रगत होत गेलं म्हणून, पण तरी सुद्धा वाडे आणि पाड्या या ज्या सगळ्या प्रकारच्या वस्त्या होत्या या अजूनही मुंबईभर सगळीकडे आहेत। आजूबाजूला ज्या जुन्या टेकड्या होत्या त्या टेकड्यांवर चढून बसलेले पाडे, कदाचित पूर्वी हे कधी अजून शहर व्हायचं होतं, त्याच्या अगोदर ती आदिवासी वस्ती असू शकेल किंवा गावठाणं असतात तशी ती असू शकतील, पण आता ते पाडे अजूनही तसेच आहेत, शहरभर सगळीकडे विखुरले गेलेत। त्यापैकीच एका कांदिवली जवळच्या या पाड्यामध्ये आलो, असा सगळा भाग असतो त्यातला हा आप्पापाडा नावाचा भाग आहे। तिथं आपण आलो आणि विचारूयात की त्यांना तरी आता जे काही निवडणुकांमध्ये चाललंय ते आणि त्यांचं या पाड्यांमधलं आयुष्य याच्यामध्ये काही एकमेकांमध्ये संबंध लागतोय। मूलभूत मुद्दे काय? घर, निवारा, पाणी, लाईट। पण मग ही इथली सगळी घरं यांना सगळ्यांना परवानगी आहेत ते सगळी? इथल्या घराला आहेत परवानग्या, पण याच्या पुढे भरपूर असे घर आहेत जी सर्व गोण्याची प्लास्टिकची घरं आहेत। तुम्ही झोपडपट्टीमध्ये ना त्यांना झोपडपट्टीमध्ये फिरून बघा किती काय पाणी आहे ना काय संडास बांधून सोयच नाही। सोयच नाही। संडास बाथरूम मेन पाहिजे ते नाही। का सार्वजनिक शौचालय नाही बनले? नाही ते पालिकेने बांधायला पाहिजेत ना? हां, पालिकेने बांधलं पाहिजे। हे फॉरेस्टचे नाव सांग पुढे करतात, फॉरेस्टला पुढे करतात। ऍक्च्युली तसं बघायला फॉरेस्ट नाहीच आहे, फॉरेस्ट मधले सगळंच फॉरेस्ट आलं पाहिजे। हायवे पण सगळं फॉरेस्टच आहे म्हटलं पाहिजे। अच्छा, असं आहे। फॉरेस्टचा बोर्ड या बिल्डिंगच्या पुढे लागलाय। म्हणजे इथपर्यंत पेवर ब्लॉकचे रस्ते येतात पण लाईट येत नाही, पाणी येत नाही, लाईट येत नाही, संडास नाही येत। सर्व लेडीज वगैरे उघड्यावरती बसतात, जंगलात जावं लागतं, जंगलात जाऊन बसतात उघड्यावरती संडासला। लेडीज लहान मुली सर्व बायका माणसं। 97च्या अगोदरवरती संडास बिंडास सर्व होतं, पण जेव्हा 97ला झोपड्या तुटल्याच्यानंतर तिथे संडास बिंड जे तोडण्यात आले त्याच्यानंतर ते परत काय बांधण्यात आलेलं नाही। पर्यायी ज्यांना जागा भेटायची त्यांना भेटल्या, ते थोडे राहिले त्यांना काय परत ते संडासची सुविधा काय तिथे उपलब्ध झाली नाही। फंडामेंटल जे बेसिक अम्युनिटीज आहे, जसं की तुम्ही बोला रस्ते आले ते तर आहेच आहे, त्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी असेल, ठीक आहे, पुन्हा शौचालय असतील, तर ह्यांचं काही नीट अजूनही नाही आहे। इथे एवढ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे, पण त्या प्रमाणामध्ये जे गुणोत्तर तुम्ही बोलायला पाहिजे रेशो, शौचालयाची सुविधा फार कमी आहे। टीव्हीवरची सध्या प्रचारातली भाषणं सगळ्यांची बघत असाल ना? हो। त्यांच्या भाषणांमध्ये हे मुद्दे दिसतात का जे तुम्ही सांगतायत? नाही। मग त्यांच्या भाषणांना भुलून मतदान कसं करणार लोक? आता ते ज्याचं आहे, मतदारावरती आहे। मतदार सुज्ञ आहेत तरी पण नाही म्हटलं असं नाही आहे, मतदारांना माहिती आहे, ठीक आहे। त्या भाषणांचं काही महत्त्व तुम्हाला वाटतं का तुमच्या आयुष्यामध्ये? नो, वी डोंट केअर, रिअली डोंट केअर। एवढा वेळ पण नसतो आपल्याकडे की एवढा हे करायचं आहे। प्रॅक्टिकल झालं, आपण सगळे लोक 8 तास कामावर असतो, 8 तास आपण प्रवासामध्ये असतो आणि राहिलेले 8 तास आपण घरातली आराम करण्यामध्ये जातो। यावेळेस आपलं भाजप शिवसेनेची जी युती होती त्यातनं आम्ही बाहेर निघालो आणि लोकांचा दिंडोशीमधनं आम्हाला विकास घडवण्यासाठी। पण हे जे मुद्दे तुम्ही सांगितलेत ना इथले या लोकांचे, तुमचे मुख्यमंत्री जे भाषण करतात ना, तर त्याच्यामध्ये हे मुद्दे कुठे येतच नाही आहेत। त्यांचं दिल्लीत काय चाललंय, उद्धव ठाकरेंबरोबर काय चाललंय, हे इथले मुद्दे कुठे आहेत? नाही, इथले मुद्दे तर ते तिथं ठेवणार नाही ना साहेब। आता गल्लीची निवडणूक इथलीच लढताय की? निवडणूक आम्ही करतो, निवडणूक वॉर्डातलीच आहे की नाही? आम्ही भाजप हे पहिली बार रिंगणा मैदानामध्ये उतरलो साहेब। माझं आहे का तुम्ही? मुद्दे रस्त्याचे हा, आहेत, रस्त्याचे मुद्दे शौचालयाचे आहेत, मुद्दे पाण्याचे आहेत, वरिष्ठ आहेत भाषणात आहे ना। रात्री मोहित कंबोज किती नाही, अर्धा पाऊण तास भाषण चालू होतं साहेब। सगळे हेच मुद्दे वापरले साहेब।
बघा हे सर्व बघा हे काय ना मग हे प्रचार काय हे ते सांगतो आम्ही करतो काय करत सांगतो ह्या गोष्टी काय करत नाही. काय होतं इथं काय व्हायला पाहिजे, काय होतं पूर्वी, काय करतो असं म्हणाले पूर्वी. हे काय बोलले की आम्ही तुम्हाला सर्व काय करून देतो, सर्व सुविधा करतो. आज काय होतं साधं पियाचं पाणी मिळत नाही. आज 2 दिवस झाले पाणी इथं पिण्याचं पाणी येत नाही. हा पाणी जरा येत नाही, एक थेंब इथं येत नाही. मग कुठून करता, काय करता? पाणी कसं आहे आम्ही मशीन लावून लागते त्यात प्रश्न खेळते. बाकी पाणी म्हणजे इथं सांगतात आम्ही लाईन करतो काम करत नाही. बघा हे बघा हे नवीन लाईन टाकलात ना, काम करत नाही. हे तर 2 दिवसापूर्वी हे साफ करून घेतले. म्हणजे तुम्ही सुविधा देताय करताय का नक्की, सुविधा देतं काम तुमचं आहे ना. पाणी देऊ असं किती निवडणुकांपासून म्हणतात. किती वगैरे झालं. आणि हे पाणी मला वाटतं हे पाणी आहे ना ओमकार डेव्हलपरला पाणी पुढे पडून गेले. हे पूर्वी पाणी कंटिन्यू असतं, महेंद्राची लाईन असते तेव्हा पाणी कंटिन्यू असतं. आज पाणी टायमावर गेले, आता पाणी येत पण नाही. त्याला पर्याय का सांगा ना. आता बघा आम्ही वर राहतो वरती पाणीच चढत नाही. शेवटी मशीनला लागतं. आता मशीनचा खर्च करणार कोण, शेवटी लाईट जातं ना आमचं, मग गरज काय पडली. हे जर कंटिन्यू 24 तास पाणी होतं, आज पाणी काय सांगा ना. हे बघा हे हा इथे 3 शाळा आहेत बघा. इथे एवढा रस्ता आहे आम्हाला इकडे इकडून रस्ता करणं का करत नाही. आमचं जागा विरोध नाही ना. तुम्ही बोलताय की आम्ही करतो, का करत नाही. केलं तर ठीक आहे, कारण आता हेच शिवसेनेवाल्यांनीच केलं आणि होतं. ते जरा म्हणजे कसं ते लागून फक्त आतलं काय केलं नाही, फक्त प्लॅस्टर केलं आणि पत्रे टाकून दिले. हां ते झाले इलेक्शनच्या आधी चालू झाले. आरोग्य केंद्राचं रिनोव्हेशन इलेक्शनच्या अगोदर केलं. अच्छा. एकदम इमर्जन्सी ऐन वेळेस आली तर मग काय करतात इथे लोक? इथे मग बाहेर जावं लागतं. इथे काहीच नसतं. इथे 2-3च्या नंतर बंदच. जास्त 3 वर्ष. जास्त काय नाही. कधी कधी ते कधी सुरू असतं? सकाळी 9 ते 5. 3 वाजता बंद होतं. 3 नंतर काही जरी झालं तरी ते बाहेर जावं लागतं. बाहेर घ्यायचं. आणि ते कसं म्हणजे जास्त सिरियस असलं तर नाहीच इथे काही. सिरियस ऍडमिट करायला हे पण नाही. आणि मेन गोष्ट इथे काय रस्ते नाही. पहिली मेन गोष्ट म्हणजे ॲम्ब्युलन्स यायला टाइम नाही भेटत. खड्डे बघितले रस्त्यात. अच्छा इथे ॲम्ब्युलन्स पण नाही. ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. मुळे हा या एवढ्याच्या रस्त्यामध्ये ॲम्ब्युलन्स येणार कुठं? रस्ता आहे पण त्याच्यामध्ये पार्किंग म्हणजे किती आहे, रस्त्यावर एवढी पार्किंग करून ठेवतात की ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही वर. म्हणून रस्ते सगळे चिंचोळे आहे, त्यात लोकांनी गाड्या लावल्या. गाड्या लावलेल्या आहेत. रस्ते मोठे आहेत पण ते फुटपाथ वरती आपला थोडी आहे. फुटपाथ दुकानदारांचा आहे. दुकानदारांचं वोटिंग कार्ड आहे काय मेन गोष्ट. इथे जवळपास पोलीस चौकी पण दिसली नाही मला कुठं. मी जेवढा फक्त हायवेला आहे. या लोकांनी गेले 25 वर्ष इकडे सत्ता आहे त्यांची, पण ह्या लोकांनी डोंकून फक्त ह्या गल्लीकडे कधी बघत नाही. ह्या गल्लीतून येतात जातात, पण ह्या गल्लीचं कधी काम करू की नाही करू ह्यांचं कधी हे असं मनात नाही आलं आहे की फक्त ह्या लोकांना म्हणजे सत्ता हवी आहे, काम करायला नको आहे. आज तुम्ही असेच जर असे वर गेला तिकडनं कालीमाता नगर म्हणून एक नगर आहे, तिकडे गेला तो नाला तसा आहे. तिकडे दरवर्षी कमीत कमी नाही म्हटलं तरी 25 जण मृत्यू पावतात. कशामुळे का? डेंग्यू मलेरिया. आणि तिकडे मेन म्हणजे काहीच हे पण नाही, इकडे सुविधा पण नाही, साफसफाई नाही, इकडे काही एक नाही. इकडे फक्त यांना सत्ता हवी आहे. बाहेर संपूर्ण निवडणुकीच्या भाषणांमध्ये आपण मोठमोठ्या फ्लायओव्हर्स विषयी, कॉन्क्रीटच्या रस्त्यांविषयी बोलतो, प्रशस्त रस्त्यांविषयी बोलतो. पण इथं ह्या सगळा हा जो आप्पा आहे किंवा असे अनेक सगळे पाडे मुंबईच्या भोवतालचे आहेत, तिथं सगळीकडे हेच सगळे राजरस्ते आहेत. याच्यातनंच लोकांची ये जा होत असते. याच्यातनंच शेजारी लागून मध्ये घरं अक्षरशः कोरल्यासारखी काढलेली असतात. आणि वर्षानुवर्ष आता उदाहरणार्थ पाणी, आता इथपर्यंत पाणी तर द्यायला पाहिजे. लोक तर राहत आहेत, महापालिकेमध्ये रजिस्टर तर आहेत, मतदार म्हणून नावं तर आहेत, मग त्यांना पाणी तर पाहिजे. पण आता निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वी इथं हे पाईपलाईन आणून ठेवलेले आहेत. खरं तर हे जमिनीच्या खाली असायला पाहिजेत, पण ते नाही आहेत. त्यामुळे या शेजारच्या गल्लीमध्ये काही जण म्हणतात की हो आम्हाला पाणी येतं, पण या पलीकडच्या गल्लीमध्ये ते येत नाही. आणि पाईपलाईन अनेक दिवस निवडणुकीच्या तोंडावर आणून ठेवली आहे. फक्त ती जमिनीखाली कधी जाणार आणि त्यातून पाणी कधी येणार हे मात्र विचारू नका, असं इथे विचारतात. अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो नुसतं वरवर बघितलं तरी कोणाच्या लक्षात येईल, तो म्हणजे अर्थात स्वच्छतागृहाचा, टॉयलेटचा. कारण घरच जर अशी चिंचोळी एवढी असतील, अनेकांमध्ये कॉमन पाण्याचं कनेक्शन असेल, तर तुम्ही आणि मोकळी जागा आजूबाजूला कुठं नसेल तर तुम्ही काय कराल. आणि मग त्यामुळं महापालिकेची जबाबदारी इथं जास्त वाटते की पब्लिक टॉयलेट्स इथं होणं, पण ती इथं खूप कमी इथे दिसतात. आता उदाहरणार्थ इथे एक पब्लिक टॉयलेट जे आहे, इथल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की या आजूबाजूची काही हजार घरं जी आहेत किंवा काही हजार कुटुंब जी ती एक पब्लिक टॉयलेट वापरतात. आणि इथं अजून जास्त व्हायला पाहिजे, असं किती वर्षांची मागणी आहे, पण ती काही पूर्ण होत नाही. आणि
आता हा तो वेळ नाही, पण जेव्हा सकाळच्या काळामध्ये सगळेजण कामाच्या वेळेस घाई आणि तयारी करत असतात त्यावेळेस तर इथं काहीशे लोकांची रांग रोज सकाळी लागलेली असते, अशी इथली अवस्था आहे. आणि ही जर परिस्थिती असेल जिथं पोटेन्शियल वोट बँक आहे या सगळ्या राजकीय पक्षांसाठी, तर त्यांच्या ज्या व्यासपीठावर सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, भाषणं केली जातात, ज्या प्रकारच्या आवेशात ती केली जातात, ज्या प्रकारच्या आवेशात एकमेकांना शत्रूला मित्र ठरवलं जातं, तिथं हे मुद्दे का गायब आहेत?